संपूर्ण महाराष्ट्रभर जाईल बाबे साहेब. पण आम्ही या ठिकाणी जर चांगलं भजन केलं, दोन्ही पोरांना एकमेकाला बोलायची काय गरज नाही ना. नाहीतर गुंडू सावंत पहिलं काय होतं, कुठल्या लेवलला बोला, किंवा विनोद चव्हाण काय बोला, ह्या प्रत्येकात माहिती आहे. पण आपण जर आता सिनियर आहोत तर 100% त्या पद्धतीचं भजन आणि त्या पद्धतीचं प्रवचन लोकांपर्यंत दिलं पाहिजे, हे मत राहिलं पाहिजे लक्षात घ्या. नाहीतर काय, बरोबर ना हे, नाहीतर काय, हा लता मंगेशकर यांनी 50,000 गाणी वेगवेगळ्या भाषेमध्ये गायली. त्यांचं एक गाणं आहे, माझं पण येतं पेटी वाजव, माझी जमात नाही लोकांना, कुठलं गाणं वाजवतो मग तू छान वाजवतोस. पण अरे ही जुनी गाणी आहेत ना. आता बघ, कजराम तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. काय झोझो बरोबर. लग्न झालं ना, सुटला सुटला तू मला अनुराधा, तू मला अनुराधा मी लाकडी भुसाग. तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. तू शेरणी शिकारी मी भाबडा ससाग. नवीन गाणी आहेत, म्हणावीच लागतात, कारण तरुण पिढी आपल्या भजनाला येते. परंतु जुनी गाणी आहेत, सन्माननीय बुवा, तरुण युवा पिढीतील बुवा खूप छान भजन करतात. भजनामध्ये नंबर सुद्धा त्यांच्या संगीत भजनामध्ये सुयश कारणे आणि श्याम सुंदर सावंत या दोघांकडून माझ्यासाठी हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. मंडळाच्या वतीने स्वागत करते. कधी करणार
भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी आपल्या भारत देशाची राज्यघटना लिहिली, त्यांच्या सौभाग्यवती रमाबाई आंबेडकर यांची जयंती आहे. ही आठवणाने बाबासाहेब आंबेडकर, शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज यांनी आपल्या या संपूर्ण भारत देशासाठी जे काही बलिदान दिलंय, त्या रमाबाई आंबेडकर यांच्यासाठी त्यांची आठवण म्हणून माझ्या भीमाच्या नावानं, माझ्या भीमाच्या नावानं कुंकू लाविल रमान, कुंकू लाविल समाज प्रबोधन करा मराठी माणसांसाठी. रमेश लिंगायत आवळेगाव यांकडून 100 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. त्याचप्रमाणे श्री क्षेत्र कुणकेश्वर गावचे सुपुत्र यांकडून सगळ्यांनी कुणकेश्वरची महाशिवरात्रीची जत्रा आहे, त्या महाशिवरात्रीला सर्वांनी या म्हणून त्यांनी आतिश चव्हाण आणि शैलेश चव्हाण यांकडून 200 रुपयाचं बहुमोलाचं पारितोषिक आलेलं आहे. सर्वांनी कुणकेश्वरच्या परवा आपल्या भराडीची सुद्धा जत्रा आहे, बरोबर ना? त्यामुळे सगळ्यांनी यायला पाहिजे. आताच्या गाण्यावरती ते बक्षीस आलेलं आहे. प्रवीण जगताप यांकडून आता मी रमाबाईचं जे गाणं म्हणतो त्याच्यावरती आलेले वेळ व्हायला गजराच्या माध्यमातून जरा गाणी नको, गाणी काय एक एक ओळीचा गाणं इतक्या फेमस होता सोशल मीडियामुळे, बरोबर ना? गेल्या वर्षी एका ओळीचा गाणं इतक्या फेमस झाला, रानू एकच ओळ दिल ना दिया, सगळ्या सगळीकडे फेमस आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरती ही गाणं घेतलं, मग सुरुवात करते. दोन राजे इथे गाजलं, दोन राजे इथे गाजलं कोकण पुण्यभूमीवर, दोन राजे इथे गाजलं कोकण पुण्यभूमीवर. एक
अक्षराने कोणाचं नाव घेतलं असेल ना हे तुझं आपण तर ते कैलासाचे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे. पण बाळासाहेब ठाकरे होते म्हणून मुंबईमध्ये मराठी माणूस आज ताठमाने उभा आहे. लक्षात घ्या. एकदा बाळासाहेबांसाठी सुद्धा जोरदार टाळ्या वाजवा. गजराला सुरुवात करतो. 39 वर्ष 39 वर्ष ना 39 सावरिया डेअरी मिस्टर राजू म्हणजे दूध विकत असतील ना म्हणजे बरोबर आहे. डेअरी म्हणजे दूध. त्या खरं सांगतो त्या दुधात तुमच्या घरात म्हणजे ते दूध त्यांना विकायचं असेल ना तर एक एक पिशवी पहाटे प्रत्येकाच्या दारावर जाऊन त्यांना विकावी लागते. बरोबर नाही. कलियुग आहे. मोर नाचताना रडतोय हो मरताना गातोय. जिवंत माणूस या कलियुगात पाण्यामध्ये बुडतात आणि मेलेला माणूस पाण्यावरती तरंगतात. तुमच्याकडे दूध असेल ना तर त्या दूध विकून तुमच्या प्रत्येकाच्या दारावर जावचं लागत. पण तुमच्याकडे जर दारू असत तर लोकांची लाईन तुमच्या घरापर्यंत लागते. मगाशी कोणी सांगितलं की तोंडात आज मावा दिसता मुलांच्या तोंडात. श्रीकृष्ण जेव्हा दही चोरायचा तेव्हा यशोदा मैया म्हणायची लब्बाडा तोंड उघड. तोंड उघडलं की अख्खं ब्रह्मांड दिसायचं. आता तोंड उघडलं तर काय दिसतात मावा दिसतात. ह्यो मागाशी सांगा होतो ह्यो इतको खाता त्या दिवशी ह्यो म्हणाल बुवा माका समोस भेटला माका काहीतरी नाश्तो दी तर म्हटलं तुका काय तर एका गेलो दुकानात तर समोसे का बोलव तर माका म्हणतो समोसे दे समोसो. तर समोसे दिल्याबरोबर त्यांना चमचे दिले ना तर चमचे बाजूक दिले. मी आपलं समोसो खाऊ एका बाजून सुरुवात केलं. ह्यांना काय केलं त्या समोसे भॉक मारले आणि दुधाने बटाटी वाटाणे काढून खाऊ लागलो. तर मी म्हटलं रे ती पद्धत घ्यायची समोसा खाऊची. तर काय झालं तर म्हटलं होती भॉक किती पाडलं तर म्हणते डॉक्टरांनी सांगलं बाहेरचा काय खायचं नाही भुतून खायचं. त्याने भॉक मारून खाल्लाय. लो अक्कल इकून इल्लो अक्कल बाजारात इकून इल्लो. बरं ह्या इतक्यात म्हणजे माझं वाईट वाटलं. 70-80 वर्षाची होती. माझं म्हातारी होतो आजी हो त्याच्या औषध सांगले तिनं पेटी घेऊन दिले त्या औषध एका सांगले अरे विनोद आजी एक बरं नाही डॉक्टरकडे घेऊन जा. डॉक्टरकडे घेऊन गेलो आणि डॉक्टर म्हणाले याला काय साधी सर्द ताप आहे तुम्ही एक काम करा हे औषध बॉटलमध्ये घेऊन जा आणि तिला हलवून हे औषध द्या. जो घराकडे येलो आणि दुपारी जसं जेवणाचा टाईम येलो आजी थोडी एक झोपलेली. डॉक्टरांनी जेवणाच्या अगोदर घेऊ सांगलेल्या आजी एक म्हणाल आजीच्या खोलीत गेलो आणि आजी एक उठवले आणि डॉक्टरांनी सांगले हलवून द्या औषध म्हणून. आजी एक गदा हलवल्या. आजी गेली 2 दिवसात आणि माझे औषध दिले. काका तुम्ही कुठे गेलेला तर आजीला डॉक्टरकडे घेऊन गेलेलो. मग ते डॉक्टरच्या तिथे ना चिन्ह लिहिलेलं असतं अधिक असं चिन्ह लिहिलेलं असतं तर कसलं प्रतिका मग अशा त्याच्यात ना बॅकग्राऊंड म्हणजे काय तर अधिकचं चिन्ह कशासाठी आहे म्हणजे तुला माहिती ना अरे उभू हा तो डॉक्टर आणि आडू हा तो पेशंट म्हणून झाला. गणेश प्रासादिक भजन मंडळ भांडूप यांकडून हे 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. स्वागत करतोय. धन्यवाद. काशीराम परमबुवांची आठवण खूप चांगली केली बुवाने बरोबर ना. त्यांचा एक शेर होता बघा. संसारामध्ये येऊन प्राण्या पुरुषत काढी थोडी हरिने हरिनामाची गोडी. नाम मोठ लक्षण खोट दिसतो तसा तो नसतो. अंधार दिव्याच्या खाली म्हणून माणूस हा फसतो. अरे आंधळ्याच्या हाती दिले हिरे मोती पारख त्याची होईल का आणि कुत्र्याची शेपटी नळीत घाला सरळ कधी होईल. त्याच्या घराकडे त्या दिवशी गेले ना तो खळ्यात बसलेलो पुढल्या घरात आणि याच्याकडे गावठी कुत्रो तो एक 2 फूट पाईप घेतलेले आणि त्या कुत्र्याच्या शेपड्यात घाली होते. तर मी म्हटलं अरे हिने काय करतो आहे तर नाही म्हणता ह्यो पाईप जो सरळा ना त्याला मी वाकडो करतो पाईप म्हणजे काय अक्कल तुम्ही म्हटलं रे
तुला म्हण तिकडे ती शेपटी वाकडी ती वाकडी तिकडे सगळं भारी असते परत असं म्हणजे माणूस दोन्ही भूमिका करू शकतो गणपत पाटलाची पण गजर घेते काय एक लक्षात घ्या